नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या समजून घ्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पश्चिम बंगाल विधानसभाच्या निवडणुका पार पडतात, ज्याच्यामध्ये एकूण 294 जागा आहेत आणि 148च्या बहुमताचा आकडा हा नेमका गाठणार कोण? तृणमूल काँग्रेस आपला परफॉर्मन्स कायम ठेवू शकणार आहे का? जसं आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे 215 जागांचं इतकं भरभक्कम असं बहुमत आहे. या आकड्यापर्यंत ती पोहोचते का, किंवा किमान बहुमताचा आकडा तरी गाठू शकते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि यासाठी कारण की इथे महिला मतदार परत एकदा बंगालच्या निवडणुकांमध्ये त्याचीही चर्चा होतीये, त्यामुळे महिला मतदार या नेमका कुणाकडे जाणार याही दृष्टीने बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा आपल्याला निकाल हा कशा पद्धतीने लागेल याबद्दलचे अंदाज बांधायचे आहेत. पण त्या पलीकडे ओव्हरऑल सुद्धा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे हे चर्चेत आलेले आहेत. खास करून SIRचा मुद्दा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, जी केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने बंगालमध्ये राबवलेली आहे त्याच्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात वाद झालेला आहे. 90 लाख इतकी मतं जी आहेत ते त्याच्यातनं वगळण्यात आलेली आहेत. पश्चिम बंगालमधल्या एकूण मतदारांपैकी 90 लाख लोक यांना मतदान यावेळेला करता येऊ शकलेलं नाहीये. अर्थात ट्रिब्युनलकडे झालेल्या काही सुनावण्यांमुळे साधारणतः 1,500 अशी मतं आहेत की ज्यांची सुनावणी झाली आणि मग त्यांना मतदानाचा अधिकार हा मिळालेला आहे. पण तो अगदीच तुरळक आकडा आहे 90 लाखाच्या तुलनेत बोलायचा झाला तर. त्या पलीकडे जाऊन इतरही केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक असे निष्कर्ष या निवडणुकीमध्ये खास करून बंगालसाठी लावलेले होते, त्यामुळे ही निवडणूक वादात सापडली. ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या सध्या मुख्यमंत्री आहेत, चौथ्या टर्मसाठी त्या आता ही अर्थात निवडणूक लढतात. 3 टर्म त्या सलग पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत, त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी बद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. सरकारच्या विरोधात वातावरण असू शकतं आणि त्याचाही फायदा हा भाजपला होऊ शकतो, कारण की आता भाजप तिथला प्रतिस्पर्धी आहे प्रमुख. त्यांच्या स्वतःच्या 2021च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 77 जागा आलेल्या होत्या. 3 जागांवर 2016ला पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अवघ्या 3 जागा होत्या आणि त्याच भाजपने 2021 मध्ये मात्र 77 पर्यंत झेप घेतलेली होती. त्यामुळे या वेळेला 100चा आकडा तर पार होईल हा तर कॉन्फिडन्स भाजपला आहेच, पण त्या पलीकडे जाऊन आपण बहुमत सुद्धा पार करू असाही कॉन्फिडन्स त्यांना आहे. त्यामुळे आता समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की किती टक्के मतं कुठे कशा पद्धतीने फिरल्यानंतर जागांवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण 2021च्या विधानसभा निवडणुकांची जी आकडेवारी आहे ती लक्षात घेणार आहोत की तिथे त्या पद्धतीने कसा परिणाम हा झालेला होता. अर्थात महिला मतदारांच्या दृष्टीने सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये टक्केवारी यासाठी लक्षात घेत आहोत कारण की भाजपचं गणित अशा अर्थाने आहे की ज्यावेळेला 2016 मध्ये त्यांना अवघ्या 3 जागा मिळालेल्या होत्या त्यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी ही 10% इतकी होती. 2021ला ज्यावेळेला त्यांना 77 जागा घेता आल्या त्यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी ही 38% गेली. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मतांच्या टक्केवारीमधला सुद्धा जंप आहे आणि जागांमधला सुद्धा जंप आहे. आता भाजपला असं वाटतंय की तिकडेची तृणमूल काँग्रेसची साधारणतः 6 ते 10% मतं जरी इथे फिरली तरी सुद्धा आम्ही बहुमतापर्यंत जाऊ शकतो, आमची सत्ता ही पश्चिम बंगालमध्ये येऊ शकते असा भाजपला कॉन्फिडन्स आहे. त्यामुळेच नेमकं मतं कशा पद्धतीने किती टक्क्याने फिरतात, त्याचा किती जागांवर कशा पद्धतीने परिणाम होतो. गेल्या वेळेला तृणमूल काँग्रेस आणि भाजप खास करून ह्यांच्यामध्ये जिकडे जिकडे त्यांचे जसे उमेदवार जिंकलेले आहेत त्यातल्या अशा जागा अनेक आहेत की जिकडे मतांचं मार्जिन हे फार कमी आहे. म्हणजे साधारणतः एक 40,000च्या वर जर मतांचं मार्जिन असेल तर त्याला एक चांगल्या पद्धतीने विजय मिळवला असं म्हणता येऊ शकतं. पण अगदीच 10,000च्या आतला असेल, 5,000च्या आतला असेल, अगदी 1,000, 1,500-2,000 असेल तर याला अगदी काठावरचाच विजय मानला जातो किंवा कसं बसे पास झालेले आहेत अशा पद्धतीने मानलं जातं. तर पश्चिम बंगालच्या या एकूण 294 जागांपैकी अशाही जागा आहेत की जिकडे TMC असेल किंवा भाजप असेल हे 5,000च्या कमी मतांच्या मार्जिनने सुद्धा जिंकलेले आहेत. त्यामुळे त्याही जागांवर दोन्ही बाजूनी विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर त्या जागा किती आहेत ते सुद्धा आत्ताच्या या आकडेवारीतनं समजून घेऊया. सो पहिलं ग्राफिक्स आपण जाणून घेणार आहोत की ज्याच्यामध्ये 2021 नुसार मतांच्या फरकांचा कशा पद्धतीने परिणाम झालेला होता. 2,000हून कमी मतं किंवा कमी खरं तर मतांचं मार्जिन जिकडे होतं त्याच्यामध्ये 3 जागा अशा आहेत एकूण 294 पैकी की जिकडे अगदी 2,000 पेक्षा सुद्धा कमी मार्जिन होतं. त्याच्यामुळे आता ह्या आकडेवारीमध्ये ही क्लॅरिटी नाहीये की तिकडे TMC जिंकलेली होती की भाजप जिंकलेली होती, पण त्याच्यामुळेच ह्या 3 जागांवर विशेष लक्ष असणार आहे कारण की अगदी 2,000 पेक्षा कमीचं मार्जिन असेल तर तिकडे प्रतिस्पर्धी जो आहे जो हरलेला होता त्याने नक्कीच या 5 वर्षांमध्ये आपली मतपेरणी केलेली असणार आहे आणि तो फरक भरून काढण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे. अर्थात त्याच्यामध्ये SIRचा फॅक्टर होतो, त्याच्यामध्ये डावे आणि काँग्रेस किती मतं खातायत हाही फॅक्टर लक्षात घेतला जातो. तो सगळा सुद्धा लक्षात घेऊन
2000 पेक्षा कमी मतांचं मार्जिन जिकडे होतं तर तशा त्या 3 जागा आहेत ज्याच्यावर सुद्धा लक्ष विशेष ठेवण्यात आलेलं आहे. पण 5000हून कमी फरक असलेल्या जागा सुद्धा आपल्याला 10 पाहायला मिळतात. म्हणजे तिथे जो विजयी उमेदवार आहे आणि जो हरलेला उमेदवार होता त्यांच्यामध्ये अवघ्या 5000चा फरक होता. तोही भरून काढणं बऱ्याचदा शक्य होत असतं. तर त्याही जागांवर बीजेपी टीएमसी यांचं विशेष लक्ष आहे. त्याच पद्धतीने 10,000हून कमी फरक असलेल्या तर 24 जागा आहेत. आत्ताच्या घडीला मी मगाशी जसं सांगितलं की भाजपला असं वाटतं की एक 6 ते 10% घरात सुद्धा जर मतं त्यांनी टीएमसीची आपल्याकडे वळवून घेतली तरी सुद्धा ते बहुमतापर्यंत पोहोचू शकतील. या अशा जागा जर आपण पाहिल्या की ज्या बऱ्यापैकी जिकडे स्कोप आहे स्कोअर करायला 40,000हून जास्तचा फरक असेल, 50,000हून जास्तचा फरक असेल, लाखभर असेल मार्जिन, तर ते कव्हर करणं थोडं कठीण जातं. पण एवढं छोटंसं मार्जिन जर असेल, खास करून 10,000च्या आतलं जे मार्जिन असतं ते बऱ्याचदा कव्हर अप करणं खूप तुलनेनं सोपं जातं जर अर्थात 5 वर्ष तेवढी कंबर कसली असेल तर. 15,000हून कमी मतांचं मार्जिन असलेल्या सुद्धा साधारणतः या 16 जागा आहेत. त्यामुळे जर ह्या एकूण आकडा आपण जर पाहिला तर ह्याच जागा साधारणतः 53-54च्या घरामध्ये जात आहेत. ह्या जागांवर जरी टीएमसी आणि भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं असेल तरी सुद्धा बऱ्यापैकी निकाल जो आहे तो फिरू शकतो किंवा बऱ्यापैकी आत्ताचे जे आकडे आहेत ते कदाचित फिरू शकतात. या पुढचं सुद्धा आपण समजून घेऊया की ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन आहे 2 जागांमध्ये. 20,000हून कमी मार्जिन असलेल्या सुद्धा 17 जागा आहेत आणि त्याच्यानंतर 25,000हून कमी मार्जिन असलेल्या सुद्धा अवघ्या 3च जागा आहेत. त्यामुळे गेल्या वेळेला भाजपने तृणमूल काँग्रेसला टफ फाईट दिलेली होती कारण की खूप जास्त मार्जिन असलेल्या जागा ह्या फार कमी आपल्याला पाहायला मिळतात, जेव्हा की टीएमसी आणि भाजपमध्ये खूप कमी मार्जिन असलेल्या जागा ह्या जास्त आहेत. जसं की इथे सुद्धा 17 आहेत, मगाशी सुद्धा 24 जागा होत्या 10,000हूनच्या कमी फरकावाल्या. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये ते कोणी जास्त चांगल्या पद्धतीने केलेलं आहे याच्यावर सुद्धा निर्भर असणार आहे की कोणाकडे बहुमतापर्यंत जाण्याची ती ताकद असू शकते. पुढचं ग्राफिक्स आपण पाहूया की ज्याच्यामध्ये आपण 14 जागा अशा आहेत की ज्या तृणमूल काँग्रेस अवघ्या 7 ते 10,000च्या फरकाने जिंकलेली आहे. आता आपण पक्षनिहाय हे जाणून घेणार आहोत. मगाशी आपण ओव्हरऑल पाहिलेलं होतं की किती कमी मार्जिनने सुद्धा जागा जिंकलेल्या होत्या. पक्षनिहाय सुद्धा जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 ते 10,000चा फरक असलेल्या 14 जागा आहेत की ज्यावर सुद्धा भाजपने अर्थात भाजप प्रत्येक एक निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीची तयारी त्यांची सुरूच होते असं म्हटलं जातं भाजपकडनं. त्यामुळे किंवा भाजपच्या बाबतीत तसं मानलं जातं. त्यामुळे 7 ते 10,000चा फरक जर भरून काढायचा असेल तर त्याची तयारी ही भाजपने केलेलीच असणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस ह्या 14 जागांवर कितपत फोकस करू शकलेली आहे तो मार्जिन वाढवण्याच्या दृष्टीने आणि भाजप हे मार्जिन कव्हर अप करण्याच्या दृष्टीने कितपत त्यांनी प्रयत्न केलेले असणार आहेत यावर या 14 जागांचा निकाल लागेल. पुढच्या ग्राफिक्समध्ये पाहूया की ज्याच्यामध्ये अशाच पद्धतीने अवघ्या 5 ते 7,000चा फरक असलेल्या 6 जागा आहेत. त्यामुळे इथे सुद्धा भाजपला स्कोअर करायला स्कोप आहे. 21 जागा तर इथेच भरून निघतायत. 77चा त्यांचा ऑलरेडी आकडा आहे. 77 मध्ये आपण साधारणतः 21-30 ऍड केले तर ते 100 पर्यंत पोहोचतायत. त्या पलीकडे जाऊन सुद्धा SIRचा मुद्दा, महिलांचे मुद्दे ह्यामुळे आणखीन काही जागांवर स्कोअर करता येऊ शकतो. पण प्रामुख्याने या अशा जागा असणार आहेत की जिकडे 10,000पेक्षाचं कमी मार्जिन आणि इथे तर 5,000पेक्षाचं सुद्धा कमी मार्जिन असल्यामुळे भाजप विशेष करून ह्या जागांवर जर त्यांनी फोकस ठेवलेला असेल तर त्यांना ह्या जागा स्कोअर करणं, ह्या जागा आपल्याकडे खेचून आणणं हे तुलनेनं सोपं जाईल. कारण की हा फरक भरून काढणं तुलनेनं सोपं असतं अगदी 30-40 हजारापेक्षा. त्यानंतर आणखीन पुढे आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे एकच जागा अशी होती की जिकडे 5,000हून सुद्धा मतांचा कमी फरक होता. मी मगाशी जसं म्हटलेलं होतं की अगदी 2-3 हजाराचाच फरक असेल तर तो भरून काढणं तर अगदीच सोपं होतं. आणि ही जागा जी होती ही हावडाची होती. म्हणजे कोलकाताला लगतच असलेली जागा आहे, शहरी पट्टा आहे आणि तिकडे अवघ्या 3,841च्याच फरकाने तृणमूल काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो विजयी झालेला होता. त्यामुळे इथे आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त ज्याला आपण अगदी सहज युजुअली म्हणतो की एखादी व्यक्ती गॅसवर असणं, त्या पद्धतीने जर कुठला तृणमूल काँग्रेसचा उमेदवार असेल तर तो हा असू शकतो. कारण की मतांचा फरक हा अवघ्या 3,800 इतकाच आहे. जो भाजप कितपत भरून काढू शकते हे बघायला हवं. त्यामुळे हावडाची सीट ही नेमकी यावेळेला कोण काढतं हे बघायला हवं. कारण की ही अवघी एकच जागा आहे जी तृणमूलने जिंकलेली आहे आणि जी 5,000च्या आतल्या फरकातली आहे. पुढे आपण पाहूया ज्याच्यामध्ये भाजपच्या साइडने सुद्धा अर्थात काही वीक पॉइंट असणार आहेत. भाजपने सुद्धा 3च जागा त्यांच्या अशा आहेत की ज्या ठिकाणी अवघ्या 7 ते 10,000चा फरक आहे. त्यामुळे यावर सुद्धा जर तृणमूल काँग्रेसने फोकस केला असेल तर ती जी जागा जी ऑलरेडी तृणमूल काँग्रेसकडे होती 2021ला ती भाजपकडे गेलेली आहे पण 7 ते 10,000च्या फरकानं, तर त्याच्यावर तृणमूल काँग्रेस ते आता आपल्याकडे आणू शकते का हेही पाहावं लागणार आहे. पुढचं ग्राफिक्समध्ये पाहूया. जसं ह्याच्यामध्ये 3च जागा आहेत त्याच पद्धतीने एकच जागा अशी आहे भाजपच्या साइडने सुद्धा की जिकडे 3 ते 5च हजाराच्या फरकाने भाजपचा हा विजय झालेला होता. त्यामुळे ह्या अशा ओव्हरऑल आपण हे जागांची गणितं पाहत आहोत की
कुठल्या बाजूने कशा पद्धतीने मतांच्या मार्जिनचं जे फरक आहे ते कोण कशा पद्धतीने भरून काढू शकतं यावर निर्भर असू शकतं. कारण की बहुमताचा आकडा हा 148चा आहे. भाजप 77 वर थांबलेली होती. ज्या पद्धतीने त्यांनी 2016ला 3 जागांवरनं 77ची जंप घेतलेली होती, म्हणजे जवळपास 75 जागा ह्या त्यांनी एक्स्ट्रा आणलेल्या होत्या. आता सुद्धा त्यांनी 77 वरनं तेवढी जरी जंप घेतली परत एकदा 75 जागांची, तरी सुद्धा ते सहज बहुमतापर्यंत पोहोचू शकतात. या पलीकडे जाऊन महिला मतदारांच्या दृष्टीने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जर महिला मतदारांची मतं वळली तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? 1% जरी महिला मतदारांची मतं वळली ना आत्ताच्या घडीला, तरी सुद्धा त्याचा 3 जागांवर परिणाम होतोय. 2% मतं वळली तर 10 जागांवर थेट परिणाम होतोय. 3 आणि 5% घरामध्ये मतं वळली तर त्याचा जवळपास 18, त्याच्याहून डबल जवळपास 34 जागांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. याचाच अर्थ ज्या महिलांच्या मुद्द्यांवर सुद्धा ही निवडणूक वळलेली आहे, खास करून पश्चिम बंगालमध्ये महिलांसाठी ममता बॅनर्जी यांची लक्ष्मी भांडार योजना आहे, ज्याच्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि त्या जर अनुसूचित जाती जमाती समुदायातल्या असतील, म्हणजे SC ST महिला असतील तर त्यांना 1700 रुपये दिले जातात. या पलीकडे जाऊन कन्याश्री योजना सुद्धा आहे की जी शाळकरी विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य देत असते. लग्नासाठी सुद्धा तिकडे पैसे हे जे आहेत ते दिले जातात सरकारकडनं. सो अशा पद्धतीने महिलांसाठी ऑलरेडी ममता बॅनर्जी यांच्या योजना आहेत. आतापर्यंत आपण महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश किंवा अगदी बिहार या सगळ्या निवडणुकांमध्ये काय पाहिलेलं होतं की विरोधकांच्या अशा कुठल्याही योजनाच नसल्यामुळे, खास करून विरोधी पक्षांच्या योजना नसल्यामुळे किंवा तिकडे सरकार तशी नसल्यामुळे भाजपने ज्या स्वतःच महिलांच्यासाठी योजना आणल्या, लाडली बहीण असेल किंवा लाडकी बहीण असेल, तर त्याच्यातनं त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. पश्चिम बंगालमध्ये तशी परिस्थिती नाहीये. पश्चिम बंगालमध्ये ऑलरेडी महिलांसाठी ममता बॅनर्जी यांच्या योजना या गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. तरी पण यावेळेला भाजपकडनं सुद्धा आम्ही एक अन्नपूर्ण योजना आणू, ज्याच्यामधनं आम्ही 3000 रुपये देऊ. सो पैशांचं जे मूल्य आहे ते फक्त वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इकडे जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली, विरोधकांची तशी कुठली योजना नव्हती, प्लसमध्ये महायुती गेली, तिथे ऑलरेडी ममता बॅनर्जी यांच्या महिलांसाठीच्या योजना असताना ममता बॅनर्जीच प्लसमध्ये राहतील की भाजप नव्यानं 3000 रुपये देणार आहे म्हणून ते प्लसमध्ये राहतील, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. ॲट द सेम टाइम मी जसं मगाशी म्हटलं की ममता बॅनर्जी या ऑलरेडी अनेक वर्षांपासून महिलांसाठी योजना राबवत आहेत, म्हणून यावेळेला केवळ 3000चं आश्वासन देऊन भाजप शांत बसलेली नाहीये. तर त्यांनी या परिस्थितीमध्ये संदेश खाली असेल किंवा आरजी कारचा ट्रेनी डॉक्टरवर झालेलं अत्याचार आणि त्यानंतर तिचा जो मृत्यू झाला ही केस असेल, ह्यावरनं सुद्धा पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असून सुद्धा महिला या सुरक्षित नाहीत, या धर्तीवर सुद्धा प्रचार नेलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये महिला मतदार हा खूप मोठा फॅक्टर ठरलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे. आणि इन जनरल सुद्धा आपण पाहत असतो की म्हणजे इतरही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ही महिला मतदारांवर विशेष लक्ष ठेवून असते. पश्चिम बंगालमधली वेगळी परिस्थिती काय आहे तर ममता बॅनर्जी यांना 2021ला एकट्यालाच तृणमूल काँग्रेसला 50% महिलांची मतं मिळालेली होती. त्यामुळे निम्मा पश्चिम बंगालमधल्या महिला ह्या ऑलरेडी तृणमूल काँग्रेसकडे आहेत. त्यातल्या 5% जरी मतं ही महिलांची फिरवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरली तर 34 जागांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजप सुद्धा महिला मतदारांवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्या पलीकडे जाऊन आणखीन आपण एक पुढचे ग्राफिक्स पाहिली, 10% मतं जरी फिरवता आली, 5% आली तरी खूप मोठी गोष्ट आहे, 34 जागा मिळतील. पण 10% जरी महिलांची मतं फिरवण्यामध्ये भाजपला यश आलं तर त्याचा परिणाम हा 73 इतक्या जागांवर होतो. मी मगाशी जसं सांगितलेलं होतं 3 वरनं 77 वर भाजप गेलेली होती, जवळपास 75 जागांची ती जंप आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने 77 वरनं 148 हा जर बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर हा जो आकडा आहे 10% महिलांची मतं ही जरी फिरली तरी सुद्धा भाजपला बहुमताच्या जवळ जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होऊ शकतो. आणि म्हणून सुद्धा ऑलरेडी ज्या ममता बॅनर्जी सरकारकडनं महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत, ऑलरेडी ज्या ममता बॅनर्जींकडे 50% महिलांची मतं आहेत त्यावर सुद्धा विशेष लक्ष हे भाजपचं आहे. भाजपने जर हे सगळे स्कोर केलेले असतील तर त्यांना बहुमताचा आकडा पार करता येऊ शकतो आणि जर तृणमूल काँग्रेसने हे केलेलं असेल तर त्यांचा 200+ जो आकडा आहे तो कायम राहू शकतो. आतापर्यंत ममता बॅनर्जी या 200च्या वरतीच जागा घेऊन येत आलेल्या आहेत. आता सुद्धा त्यांना 200च्या वर जागा आणणं शक्य होतंय का, आणि त्या जर नसतील तर किमान 150च्या वर त्या राहतात का, यावर सुद्धा अनेक गोष्टी निर्भर असणार आहेत. तर हे होतं पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातलं काही आकड्यांचं गणित. त्या पलीकडे जाऊन
एक्झिट पोल सुद्धा आता आलेले आहेत, त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसंदर्भातले एक्झिट पोल नेमके काय सांगतात, हे आता सगळे सांगितलेले मुद्दे जे आहेत त्यावर एक्झिट पोलमधनं नेमकं काय चित्र समोर येतंय हे सुद्धा तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकता. आणि अर्थात 4 मेला जेव्हा या सगळ्या प्रश्नांची ॲक्च्युअल उत्तर मिळणार आहेत त्यावेळेला सकाळी 6 वाजल्यापासून मुंबई तकचं YouTube चॅनल पाहायला विसरू नका. तुर्तास आता या बुलेटिनमध्ये, या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचं याबद्दलचं काय आकलन आहे, कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. बघत रहा मुंबई तक.